खरंच भावाशी बोलत होते। दे म्हटलं की द्यायचं, अनलॉक करून दे। यात धैर्याचा नंबर तर नाहीये। पण तुझ्या भावाचा सुद्धा फर्स्ट डायल मध्ये नंबर नाहीये। मी खरंच भावाशी बोलत होते, मला त्यातलं काही कळत नाही आई। खोटं बोलताय तुम्ही। तुम्ही यांच्याशीच बोलत होता, कुणाला तरी पोहे करून दिलेत असंच होतं ते। ओ आत्या, मी स्वतः ऐकलंय। आओ आई, आओ मुजुमदारांच्या पुरुष साधे किचन मध्ये पाऊल सुद्धा ठेवत नाही, तर पोहे कशा बनवतील हो? सावे, काय झालं? काय बिनसलंय काय? बोल की। भाऊ आत्ता ज्या माणसाबद्दल बोलत होते ना, तो काय चांगलं नाही। तोंडावर एक आणि पाठीमागे एक अशातली गत आहे त्याची। आणि अशी कितीतरी माणसं असतील जी भाऊंना फक्त मदत करायची नाटकं करत असतील। खरं हिचं मुजुमदारांचे पुरुष हे करणं शक्यच नाही। हे बघ, उगाच नको तो विचार मनात आणू नकोस, आणि धैर्यावर संशय सुद्धा घेऊ नको। हे अशीच रडणार असशील ना, तर जाऊन बॅग भर, मी तुला तुझ्या घरी सोडून येते। मग शहाण्यासारखं वागायचं। ताई, बरं झालं आपल्या आधीच लक्षात आलं आणि तो लास्ट डायल मधला नंबर डिलीट मारला, म्हणून वाचलोय। हो ना।